श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे. 5 फेब्रुवारी रोजी रामदास नवमी आहे. हा दिवस सर्वत्र दासनवमी म्हणून साजरा केला जातो. बोलोपासनाचे समर्थक, मनाचे श्लोक, दासबोध यातून प्रापंचिक ज्ञान आणि परमार्थिक मार्गाची दिशा देणाऱ्या रामदास स्वामींच्या चरित्राचा अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे. माघ नवमीला रामदास स्वामी समाधिस्थ झाले, म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्री हनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा नेटका प्रपंच या सर्वच बाबतीत स्वतः अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या, आजही मार्गदर्शक ठरणाऱ्या समर्थांनी माघ नवमी शक 1603 सज्जनगडावर ध्येय ठेवला. हा दिवस सर्वत्र दासनवमी म्हणून साजरा केला जातो. समर्थ रामदास स्वामींचे वडील सूर्याजीपंत ठोसर निश्चिम सूर्योपासक होते. गंगाधर व नारायण या 2 पुत्रांचा जन्म सूर्यनारायणाने दिलेल्या वरदानामुळे झाला, अशी त्यांची श्रद्धा होती. समर्थ रामदास स्वामींचा जन्म रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीत झाला. नारायण लहानपणापासून अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यायचे असा त्यांचा बाणा असायचा. नारायणाने मित्राच्या सहवासात बालपणीच त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. निरीक्षणाने आणि अनुभवाने तो सगळ्या गोष्टी शिकला. रामदास स्वामींच्या बालपणाची ही एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा नारायण लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला. काय करीत होता असे विचारल्यावर, आई चिंता करतो विश्वासी, असे उत्तर त्याने दिले. या मुलाचा विवाह करण्याचा घाट कुटुंबियांनी घातला. मात्र भोवल्यावर उभे असताना सावधान शब्द ऐकताच ते नेसत्या वस्त्रानिशी मंडपातून पळून गेले. यानंतर त्यांनी पंचवटी येथे जाऊन रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. विद्यार्थ्यांची दिनचर्या कशी असावी याचा एक आदर्श समर्थांनी त्या काळी प्रस्थापित केला. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून ते दररोज 1200 सूर्यनमस्कार घालत. रामदासांनी रामनामाचे 13 कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला, असे सांगितले जाते. 12 वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला. तपश्चर्या संपल्यावर समर्थांनी 12 वर्ष भारत भ्रमण केले. सारा हिंदुस्थान पालथा घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. वयाच्या 36व्या वर्षी रामदास स्वामी महाराष्ट्रात परत आले. समर्थाच्या शिष्यमंडळीमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते. रामदास स्वामींची उपदेशाची भाषा अत्यंत साधी व सोपी होती. 12 वर्षाच्या प्रवासात रामदास स्वामीने जे पाहिले ते भयंकर होते. सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरेल. समाजाला प्रथम संघटित आणि शक्ती संपन्न बनवले पाहिजे. समाजाचा आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली. तेव्हा रामदास स्वामींनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना उपदेश केला. विविध विषयातून समाज प्रबोधन करणारे रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याने भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थांनी सर्वतोपरी मदत केली. समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी अफाट विपुल वाङ्मय निर्मिती केली. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, अनेक आरत्या, उदाहरणार्थ गणपतीची व शंकराची आरती, अशा त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थांनी शिवाजी महाराजांच्या काळात समर्थ संप्रदाय स्थापन करून 1100 मठ स्थापन केले. सुमारे 1400 तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थाचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थांनी स्थापन केलेले राम मंदिर आणि 11 मारुतीचे देवळे याच परिसरात आहेत. माघ नवमी 3 वेळा
माघ नवमीला 3 वेळा जय जय रघुवीर समर्थ हा घोष करून समर्थ रामदास स्वामी समाधिस्थ झाले. ही स्थिती पुढे श्री रामदास नवमी म्हणून प्रसिद्ध झाली. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.